प्रॉपर्टी विकली जात नाही हा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे, किंवा प्रॉपर्टी घेण्यासाठी सुद्धा बऱ्याच वेळा अडचणी येतात असे मला कॉल मेसेज किंवा लाईव्ह सेशनमध्ये सुद्धा लोक विचारताना दिसतात. तर त्यांच्यासाठी एक भन्नाट उपाय सांगत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तो उपाय करावा, किंवा प्रदोष, सोमवार, श्रावणी सोमवार ह्या दिवशी तुम्ही तो उपाय करू शकता. आता ज्यांना व्हिडिओत जर का महाशिवरात्रीनंतर बघितलं तर काय करायचं असं नको व्हायला, म्हणून सांगते की शिवाच्या महत्त्वाचा जे काही दिवस असतात आपले महादेवांचे, त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त 5 बेलाची पानं लागणार आहेत. ओरिजिनल चंदन, ज्यांच्याकडे चंदनाचं खोड आहे ते चंदनाचं खोड उगाळून त्याचं गंध करा. चंदनाचं खोड तुमच्याकडे नाही आहे, हरकत नाही आहे. चंदन पावडर ओरिजिनल आयुर्वेदिक औषधं मिळतात त्या दुकानात, चंदन पावडर मिळते. ती चंदन पावडर घेऊन या, त्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि त्याचं गंध करा. एक काडी घ्या हातामध्ये, किंवा इयरबड्स असतात ना ते सुद्धा चालेल, आणि त्याच्यानी राम राम म्हणत ते गंधामध्ये ते बुडवायचं काडी ती, आणि बेलाच्या पानावरती राम राम म्हणत म्हणत सगळ्या बेलपानांवरती चंदन लावायचं आहे. आणि ते चंदन लावलेलं बेलाचं पान महादेवांवरती पालथं व्हायचं आहे. म्हणजे चंदनाची साईड ही देवाच्या डोक्यावर आली पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि देवाला विनंती करायची आहे की मला प्रॉपर्टी घ्यायची आहे म्हणून मी हा उपाय करत आहे. आणि ज्यांना प्रॉपर्टी विकायची आहे त्यांनी असं म्हणायचं की माझी प्रॉपर्टी विकली जावी म्हणून मी हा उपाय करत आहे. मग ते घर असेल, प्लॉट असेल, जमीन असेल, काहीही असेल, त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. महाशिवरात्र येते म्हणून तुम्हाला हा उपाय दिलेला आहे. जय भवानी, जय जगदंबा. उपाय केलात की कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.